माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सणवार उत्सव उपक्रमात आज आपण शिवाची माहिती अभिवाचनातनं श्रवण करूया. ऋग्वेदातील 10व्या मंडळातील नासदीय सूक्तात सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच्या ज्योतिर्पिंडाच्या स्थितीचे निरूपण केलेले होय. यानुसार सृष्टीच्या निर्मितीपूर्वी सृष्टीत असलेली सर्व ऊर्जा ही एका गोलात सामावलेली होती. त्यास ज्योतिर्पिंड म्हटले गेले आणि विज्ञानाने या स्थितीस सृष्टी निर्मितीतील मूळ स्थिती म्हटले आहे, तर वैदिकांनी यास ब्रह्मांडाची निर्मिती व विलय चक्राची प्रथम किंवा अंतिम स्थिती म्हटले. या ब्रह्मांडात विलीन होण्यास मोक्ष म्हटले. आपणास आज विज्ञानामुळे माहीत आहे की सर्व सृष्टी 2 विरुद्ध प्रकृतीत विभाजित आहे. त्यांना धन ऋण पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणतात. यालाच वैदिक साहित्यात पुरुष प्रकृती किंवा शिवशक्ती असे संबोधले. या सृष्टीची सर्व ऊर्जा या ज्योतिर्पिंडातील विरुद्ध प्रकृतीत असलेल्या आकर्षणामुळे झालेल्या विस्फोटामुळे आहे. शिवाचे प्रतीक लिंग जी बहिर्गोल प्रकृती, शक्तीचे प्रतीक अंतर्गमी प्रकृती या विरुद्ध प्रकृती असल्याने त्यांच्यात आकर्षण आहे. जेव्हा बहिर्गमी प्रकृती पुरुष प्रकृती ही अंतर्गमी स्त्री शक्ती प्रकृतीतील शून्यावकाश भरण्यासाठी आकर्षली जाते. बहिर्गामी प्रकृती धक्का देऊन तो शून्यावकाश भरण्यासाठी आतुर असल्याने भरून टाकते. यातून दोन्ही प्रकृती आपापल्या ऊर्जा खर्च करून तटस्थ ऊर्जेत रूपांतरित होतात. ही सर्व सृष्टीची ऊर्जा गोलाकार पिंडाच्या केंद्रात एकत्व होऊन संकुचित स्थितीत असते. जेव्हा या केंद्रातील सर्व ऊर्जेची घनता अतिशय वाढते, तेव्हा केंद्रक अस्थिर होऊन स्थिरता प्राप्त करण्यासाठी सर्व ऊर्जा बाहेरच्या दिशेने धक्का मारते. त्या जबरदस्त धक्क्याने ज्योतिर्पिंड विस्फोट होऊन फुटतो. त्यालाच विविध प्रयोगांती आधुनिक विज्ञानाने बिग बॅग म्हटले. विस्फोटानंतर अंतर्गमी स्त्री प्रकृती ऊर्जा मोठ्या प्रमाणात बाहेर पडून त्यातून पुरुष प्रकृती विघटित करते. विघटित ऊर्जेतील पुरुष प्रकृती पुन्हा स्त्री प्रकृतीकडे आकर्षली जाऊन एकत्व धारण करून स्फोटाची मालिका निरंतर ठेवते. त्यातून या सृष्टीची निर्मिती झालेली. या क्रियेत असे लक्षात येते की प्रत्येक स्फोटानंतर शिव पुरुष प्रकृती केंद्रकाला स्थिरता देत असतो, तर शक्ती स्त्री प्रकृती सृष्टीचा विस्तार करत असते. या सृष्टी निर्मितीच्या प्रकृतीची उपासना करण्यासाठी वैदिक संस्कृतीने जे प्रतीक बनवले त्यास आपण शिवलिंग म्हणतो. ज्यात बहिर्गामी पुरुष प्रकृतीचे लिंग, अंतर्गामी स्त्री प्रकृतीची योनी याचे मिलन व एकत्व अभिप्रेत आहे. हे वैदिक संस्कृतीच्या उपासनेचे प्रथम प्रतीक आहे. सृष्टीच्या निर्मितीतील प्राथमिक अवस्था आहे. म्हणून शिवाला आदिनाथ म्हणतात. त्यांना आई वडील नाही, त्यांना जन्म मृत्यू नाही, ती कोणी व्यक्ती नाही, अवतार नाही. सृष्टीच्या सृजनातील प्राथमिक अवस्था आहे. म्हणूनच महाशिवरात्रीच्या शुभेच्छा तुम्हाला देते.